मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहे तुळजाभवानी मंदिरात. आपल्या राजांची कुलदैवत तुळजाभवानी मंदिर. तुळजापूरला जी मूर्ती आहे ती अष्टभुजा मूर्ती आहे आणि तिची सेम प्रतिकृती स्थापन केली आहे चतुर्भुजा. ही मूर्ती आपल्या शिवाजी महाराजांनी स्वतः स्थापन केलेली आहे 16 नोव्हेंबर 1964ला, ज्यावेळेस आपल्या या किल्ल्याचं भूमिपूजन झालं तेव्हा. चला आता आपण निघू इथून लवकर, त्यातून बाकीचे लोकेशन पण कव्हर करायचे. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. कोण शिका शकता? त्याला नुसतं खायला दुसरं कसं बघतोय. कसं वाटतंय बघ किती काय. मित्रांनो, तुम्हाला सेंटरला हे जे बुरुज दिसत आहे त्याचा उपयोग झेंडा फडकवण्यासाठी आणि पूर्ण किल्ल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी होतं. मित्रांनो, तुम्हाला हे बाहेर काढलेले बुरुज दिसत आहेत. हे टोटल 27 बुरुज आहेत. याचा उपयोग असा आहे की तोफांसाठी आणि दुसरा म्हटलं की लाटांचा मारा झेलण्यासाठी. तुम्ही बघू शकता कंटिन्यू लाटा चालू आहेत, त्यासाठी बुरुज बाहेर काढलेला आहे, जेणेकरून की लाटा डायरेक्ट वॉलला ना आदळून बुरुजाला आदळल्यानंतर लाटा डिवाईड होऊन नंतर वॉलवरती येतील. क्या बोला तूने? राम 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 राम. यार आज बाहेर लय गोल आहे ती. चला ये तो लेटेस्ट न्यूज है. फोटो फोटो फोटो. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? आता आपण तिथे खूप टाइमपास केलेला आहे. आता आपण निघू आणि पुढे जाऊ फटाफट, आणि भरपूर चालायचं आहे अजून. मित्रांनो, तुम्ही तटबंदी बघू शकता, अजून जशी आहे तशी भक्कम अवस्थेत आहे. मित्रांनो, हे काय मला समजलेलं नाही. जर कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. चला मित्रांनो, आपण फटाफट जाऊ, कारण आपल्याला जाऊन महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे बघायचे. कारण आपल्याला टाईम पण खूप कमी आहे आणि बोर्डवाला आपली तिकडे वाट बघतोय बाहेर. आता तो बोंबलत असेल तिकडे बाहेर, त्यामुळे फटाफट आपण जाऊ आणि ते कवर करू आणि निघू. मित्रांनो, आपण आता इथं पोचलेलं आहे. इथे वरती हाताचा रस्ता आहे आणि ते खालच्या साईडला पायाचा रस्ता. ते झिजलेल्या कंडिशनमध्ये आहे ते. ठीक आहे, तुम्ही बघू शकता ते थोडं दिसत आहे. तिकडे गेली पुढे चला आपण खाली गेलो पाहिजे. आता ही किल्ल्यावरची शेवटची वाचतो नगरखाना. नगरखाना अशासाठी असतो, ढोल ताशे वाजून गडावरील सर्व लोकांना अलर्ट करण्यासाठी. चला मित्रांनो, आपण फटाफट निघू इथून. आता आपला बोटवाला तिकडे बोंबलत असेल. मित्रांनो, तसं आपण बऱ्यापैकी सिंधुदुर्ग किल्ल्याला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला, तरी आपल्याला जास्त वेळ एका जागेवरती थांबता आलं नाही. आपल्याला पण अजून स्कुबा ड्रायव्हिंग करायला जायचं आहे. तर चला आपण डायरेक्ट भेटू तिकडेच. शेट ठोक दी महाकाल का
अगर लाइक और शेयर ठोक लीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए। ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ।